राज्यभर अवकाळी पावसाचा फटका. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या पिकाला पावसानं झोडपलं. गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, आंबा पिकांना धोका. पुढच्या 48 तासात गारपिटीची शक्यता. कर्ज माफ करायला पाहिजे सरकारने यावेळेस, तर शेतकरी जिवंत राहू शकतो. अवकाळी पावसानं राज्यभरातला शेतकरी हवालदिल. सरकारनं पीक कर्ज आणि वीज बिल माफ करावं शेतकऱ्यांची मागणी. तर हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करा. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचना. अवकाळी पावसामुळे राज्यात साथीचे आजार डोकं वर काढण्याची शक्यता. स्वाईन फ्लूही बळावण्याची भीती. राज्यात स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेल्यांची संख्या 143 वर. अभिनेत्री सोनम कपूरलाही स्वाईन फ्लूची लागण. शिवसेनेचा भूसंपादन विधेयकाला ठाम विरोध. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं वक्तव्य. भूसंपादन विधेयकाबद्दल नितीन गडकरींची मध्यस्थी अपयशी. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ते सांगणार देवेंद्र फडणवीस ना उठले बसले निघाले. मुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर चालतात. राज ठाकरेंचा एकाच वेळी मोदी, मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्लाबोल. 10 लाखांच्या सुटावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी भाजप युतीचं नवं सरकार. पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. भाजपचे निर्मल सिंग झाले उपमुख्यमंत्री. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नवी योजना आणण्याचा अर्थमंत्र्यांचा विचार. परदेशी मालमत्ता एकाच वेळी जाहीर करून मोठा महसूल गोळा करण्याचा सरकारचा प्रयत्न. गर्भलिंग परीक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरीच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डीन, संचालक आणि मुख्य कार्यकारी पदावर असलेल्या डॉक्टरांना तुरुंगवासाची शिक्षा. हॉस्पिटलला ठोठावला दंड. आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवारांना जोरदार दणका. जगमोहन दालमी यांची बिनविरोध निवड निश्चित. कुणीही पवारांचं नाव सुचवलं नसल्यानं शरद पवारांची संधी हुकली.